मी माझ्या यशाचं श्रेय सर्वात आधी माझ्या आई वडिलांना व माझ्या भावाला देतो. मित्रांनो, मी 5वी ते 12वी या शाळेत शिकलाय मित्रांनो. तर या शाळेतील सर्व शिक्षक अतिशय प्रेमळ व योग्य ते मार्गदर्शन देणारे शिक्षक आहेत मित्रांनो. मला प्रत्येक गोष्टीत, किरकोळ गोष्टी असो किंवा आर्थिक गोष्टी असो, शिक्षणाची गोष्ट असो, प्रत्येक वेळेस मला सरांनी खूप सपोर्ट केला. तसंच आमच्या मॅडमांनी देखील सपोर्ट केला. मी या शाळेच्या नेहमी कर्जदार राहील. मित्रांनो, नारळ जसा असतं मित्रांनो, वरून जसं कठोर व दगडासारखं कडक असतं मित्रांनो, तसंच आपले शिक्षक व आपले आई वडील असतात मित्रांनो. वरून ते दगडासारखे कठोर व कडक दिसतात, पण आतून त्यांच्या प्रेमळ व गोडवा आपल्याला दिसत नाही मित्रांनो. ते आपल्याला काही बोलतात, काही सांगतात, काही गोष्टी आपल्याला चांगल्यासाठी सांगतात, ते आपल्याला वाईट वाटतात मित्रांनो. तसेच आपले शिक्षक देखील आपल्याला चांगले मार्गदर्शन देतात, चांगली माहिती देतात. ते आपण न ऐकता त्यांना त्याचा चुकीचा अर्थ पकडतो मित्रांनो. ते आपल्याला जीवनात खूप नडतं मित्रांनो. त्यामुळे आपले आई वडील व आपले शिक्षक यांचे आपण नेहमी ऐकायला पाहिजे. ते जे काही माहिती देतात, जे काही सांगतात, ते आपण मनावर घेऊन व्यवस्थित आपल्या जीवनात ते उतरवलं पाहिजे मित्रांनो. कारण शिक्षक व आई वडील एक समान असतात मित्रांनो. आपण जर त्यांचं ऐकलं तर जीवनात माझ्यासारखं तुम्ही देखील काहीतरी चांगलं नागरिक किंवा अधिकारी होऊ शकतात मित्रांनो. तुम्हाला देखील एकच सांगतो मित्रांनो, मी 5वी ते 12वी तुमच्यासारखा इथं बसलेला होतो मित्रांनो. त्यावेळेस माझ्या डोक्यात देखील काही विचार नव्हता. पण मी जेव्हा 12वीला आलो, आमचे गावाचे प्रवीण नंदलाल कोळी म्हणून यांची PSI पदी निवड झाली होती. तर तेव्हा मी 12वीला होतो मित्रांनो. त्यांनी जेव्हा भाषण दिलं की मित्रांनो, आपण अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षा करू शकतो किंवा असा अभ्यास करून मोठा व्यक्ती होऊ शकतो, ते मी डोक्यात घेतलं व जिद्द ठेवली की मी देखील यांच्यासारखं एक दिवस मोठा व्यक्ती होऊन या ठिकाणी भाषण द्यायला येईल तुम्हाला. तर मित्रांनो, त्यावेळेस ते बोलले होते की मी मागे बसलेला विद्यार्थी होता व खूप आगाऊ विद्यार्थी होता. तसाच मी देखील खूप आगाऊ विद्यार्थी होतो मित्रांनो. त्यांच्यासारखा मी देखील मागे बसायचा व खूप आगाऊपणा करायचा. पण माझ्या डोक्यात देखील प्रकाश पडला की आपण देखील काहीतरी मोठं कार्य करू व आपल्या आई वडिलांचे नाव खूप मोठं करू. तसंच मी देखील विचार केला की मी काहीतरी करू शकतो. तसंच तुम्हीही आज इथं बसलेले मित्रांनो, पण तुमच्यातील एकतरी विद्यार्थी असा असेल जो आपल्या आई वडिलांचे नाव टॉपला घेऊन जाईल, वरती घेऊन जाईल व अधिकारी बनेल मित्रांनो. ही अपेक्षा करतो तुमच्याकडून. तर मित्रांनो, मी 2022ला जळगावमध्ये गेलो मित्रांनो. त्यावेळेस मित्रांनो, माझे आत्या भाऊ आहे BSF मध्ये, त्याचं सिलेक्शन BSF मध्ये झालं होतं. तर त्यावेळेत मला देखील वाटलं की मी देखील एक फौजी बनू शकतो. तर तो भाऊ जेव्हा सिलेक्शन झालं, माझ्या मनात देखील ज्वाला पेटली की मी देखील एक फौजी बनू शकतो. तर त्यावेळेस मी सर्व गर्दीमध्ये एक शेर मारला होता मित्रांनो, एक डायलॉग मारला होता. तो मी तुम्हाला बोलून दाखवतो. अरे बचपन में जो मेल मिट्टी खाई थी उसका कर्ज चुकाना है. अरे बचपन में जो मेल मिट्टी खाई थी उसका कर्ज चुकाना है. तुम सब बन जाना डॉक्टर इंजीनियर साहब, हमको तो फौज में जाना है. तर मित्रांनो, हा डायलॉग मी 2022ला मारला होता. तर ते 2026ला मी सत्यात उतरवलं आणि या ठिकाणी CISF फौजी म्हणून तुमच्या समोर उभं आहे मित्रांनो. तर तुम्ही देखील असं आपल्या डोक्यात जिद्द ठेवा, आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा, त्यांच्या कष्ट डोळ्यासमोर ठेवा आणि सतत तुम्ही प्रयत्न करत राहा. जीवनात काही खूप मोठ्या अडचणी येतात मित्रांनो. माझी देखील आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती. त्या काळात माझा भाऊ युट्यूबर, आज त्याचे 1 लाख फॉलोअर्स युट्यूबला कंप्लीट आहेत मित्रांनो, भूषण शंकर कोळी म्हणून त्याची ID आहे. तर भावाचा देखील मला खूप मोठा आर्थिक सपोर्ट मिळाला. जळगावला जेव्हा मी आलो मित्रांनो, तेव्हा मला पैशाची खूप अडचण येत होती. आई वडील पण शेतमजूर करत होते. त्या काळात माझ्याकडे आर्थिक पैशांची खूप अडचण होती. त्यानंतर भावाला पेमेंट यायला लागली मित्रांनो. हळूहळू भाऊ मला मदत करायला लागला की
ठीक आहे बाबा, तू जळगावला गेला, मी तुला मदत करतो. भाऊ मला 5 ते 6 हजार रुपये महिन्याची मदत करत होता, त्याच्यामुळे देखील मी या ठिकाणी उभा आहे. तर भावाचा देखील खूप संघर्ष आहे. जर तुम्हाला प्रेरणा घ्यायची असेल तर भावाकडून व माझ्याकडून घेऊ शकता मित्रांनो. कारण भाऊ देखील शेतात राब कष्ट करत होता, शेतात काम सुद्धा करत होता. त्यानंतर त्याचे युट्यूब चॅनलचे जे बँडचे शूटिंग वगैरे असतात ते शूटिंग देखील तो करत होता. या अशा अपाट संकटातून आम्ही दोघं भाऊ निघालोय. असं तुम्ही देखील काही मोठं काम करू शकतात. तर भावाची सुरुवात फक्त 10,000चा मोबाईल पासून होती मित्रांनो. आज त्याच्याकडे 1.5 लाखाचा आयफोन आहे मित्रांनो व 2.5 लाखाची बुलेट त्याने घेतलेली मित्रांनो. असं तुम्ही देखील करू शकतात मित्रांनो. असं काही नाही की आपले आई वडील सुशिक्षित असले किंवा नोकरी वर्गात असले तरच तुम्ही पुढे जाऊन काहीतरी करू शकतात, असलं काही नाही. आपले आई वडील अशिक्षित असले तरी देखील तुम्ही जर मनावर घेतलं, आपल्या डोक्यात जिद्द ठेवली तर तुम्ही देखील एक ना एक दिवस मोठे अधिकारी किंवा खूप मोठे व्यक्ती होऊ शकतात मित्रांनो. शेवटी एकच सांगून जातो मित्रांनो, तुम्हाला आई वडिलांचे कष्ट डोळ्यात ठेवा व त्यांची मेहनतीची जाणीव ठेवा. आई वडील आपल्यासाठी राब राब रक्ताचे पाणी करतात मित्रांनो. तुम्ही वाईट मार्गाला जाऊ नका. तुम्ही जीवनात नोकरी नाही लागले किंवा खूप मोठ्या लेवलला नाही गेले पण व्यसनाच्या अधीन जाऊ नका मित्रांनो. तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आपल्या आई वडिलांची कष्टाची जाणीव ठेवा व वाईट व्यसन करू नका, एवढंच सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही देखील असंच प्रयत्न करत राहा व चांगलं ते मार्गदर्शन घेत राहा व आई वडिलांचे नाव पुढे घेत राहा. मी आमच्या सीबी निकुंभ हायस्कूलचे सर्व शिक्षक व माझे गुरुवर्य 5वी ते 12वी पर्यंतचे सर्व शिक्षक ज्यांनी मला योग्य ते मार्गदर्शन दिलं व चांगल्या गोष्टी शिकवल्या, एक चांगला नागरिक कसा होऊ शकतो याबद्दल मला नेहमी सांगत राहणारे माझे गुरुवर्य यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो व मी या ठिकाणी आज उभा आहे. त्यांच्या देखील माझ्या यशामागे खूप मोठा सहभाग आहे मित्रांनो. मी त्यांचे देखील आयुष्यभर त्यांचे उपकार विसरणार नाही मित्रांनो, कारण त्यांनी देखील मला घडवलं व चांगल्या वाईट काय आहे त्याबद्दल मला सांगितलं मित्रांनो. मी आमच्या शिक्षकांचं नेहमी ऋणी राहील मित्रांनो. धन्यवाद. मित्रांनो, शेवटी जाता जाता एक शेर सांगून जातो मित्रांनो. ऐका मित्रांनो. माँ बाप ने खाना खिलाकर बढ़ाया, माँ बाप ने खाना खिलाकर बढ़ाया, माँ बाप ने खाना खिलाकर बढ़ाया, गुरुजी ने शिक्षा देकर पढ़ाया, गुरुजी ने शिक्षा देकर पढ़ाया, तभी तो हम सबने मिलकर सीबी निकुंभ हाईस्कूल का नाम सारे विश्व में आगे बढ़ाया. धन्यवाद मित्रांनो. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय चौधरी सर, ज्येष्ठ शिक्षक, सर्व माझे लाडके विद्यार्थी मित्रांनो, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांचे वडील कवी होते. त्यांची कविता पहा. त्या कवितेत सार त्याने सांगितलं, विवेकने सांगितलं, कोशिश करने वाले की हार नहीं होती. विद्यार्थी मित्रांनो, हे तांडवा सरळ एकदम पुस्तकाला ठेवा, पुस्तकाला ठेवा. विवेक खरोखर तू नावाप्रमाणेच विवेक आहे. विवेक म्हणजे काय? चांगला विचार. आणि हा चांगला विचार तू या गावातून, या शाळेतून तू घेऊन गेला. आज देश सेवा करताना जसं गावाचं हृदय फुलून आलं तसं आमचं सर्व शिक्षकांचं सुद्धा आमच्या मेहनतीच झालं. आणि 2 लोकांचे उपकार देशावर असतात, एक सैनिक आणि एक शेतकरी. आणि त्यापैकी आमचा विवेक खरोखर त्या ठिकाणी तू नावाप्रमाणेच त्या ठिकाणी विवेक शिकू लागलास. चांगल्या पदावर त्या ठिकाणी तू आहेस. यापुढेही तू चांगल्या पदावर जाऊ हीच आम्हा सर्व विद्यार्थ्यांतर्फे, आम्हा सर्व गुरुजनांतर्फे तुला शुभाशोध आहे. अशी तुझी भरभराट हो. आणि अशा प्रकारे एक कष्टमय, त्याग, ध्येय आणि अभ्यास वृत्ती जर जीवनामध्ये असली आणि गुरुजनांचं त्या ठिकाणी तो बोलला की आम्ही बोलत होतो, परंतु त्या ठिकाणी त्या मागचा भावार्थ तुम्ही समजून घ्या.
ही प्रेरणा आज आपण त्याच्याकडनं घ्यायची आहे आणि अशा प्रकारे चिखलातून ज्याप्रमाणे कमल उगवतं त्याप्रमाणे खरोखर विवेकने त्या ठिकाणी मेहनतीने कष्ट करून दाखवलं. त्याचप्रमाणे आपणही त्या ठिकाणी त्याच्याकडनं प्रेरणा घेऊन तुमच्या मनात जे काही स्वप्न असेल ते स्वप्न तुम्ही साकार करू शकतात आणि अशा प्रकारे एक उत्तेजन प्रकारे तू आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना तू प्रेरणा दिली त्याबद्दल तू आलास आणि आमचंही कौतुक केलं त्या ठिकाणी. त्याबद्दल त्या शाळेतर्फे तुझं अभिनंदनही करतो आणि आभार मानतो.